नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद माननकर. शेतकरी मित्रांनो, 3 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा जी.आर. या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. आता हा जी.आर. मध्ये अटी आणि शर्ती इतक्या जाचक आहे, की काही शेतकरी या कर्जमाफीमधून वगळण्यात आलेले आहेत. ते कोणते शेतकरी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा जी.आर. मधील एक भाग आहे. यामध्ये योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. म्हणजे ह्या व्यक्तींना या ठिकाणी ही कर्जमाफी या ठिकाणी मिळणार नाही. यामध्ये आपण बघूया. मुद्दा नंबर 1. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नागरिक स्थानिक संस्थेचे सदस्य, तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे नगरसेवक. मुद्दा नंबर 2 मध्ये केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणारे व्यक्ती. म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे जे अधिकारी कर्मचारी आहे आणि त्यांचं 25,000च्या वरती जर वेतन असेल तर हे कर्मचारी अधिकारी या योजनेमधून, या कर्जमाफी योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत. मुद्दा नंबर 3. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, यामध्ये महावितरण, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ इत्यादी व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती. यामध्ये सुद्धा 25,000 रुपयापेक्षा जास्त वेतन असणारे कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा या कर्जमाफीमधून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर मुद्दा नंबर 4. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. म्हणजे शेतीचं जे उत्पन्न आहे ते सोडून जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा नोकरीवर असाल किंवा इतर काही तुमचा व्यापार असेल, तर त्यातून जर तुम्ही आयकर भरत असेल, टॅक्स या ठिकाणी भरत असेल, तर ह्या व्यक्ती सुद्धा या ठिकाणी कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहेत. मुद्दा नंबर 5. यामध्ये निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे, जसं की माजी सैनिक यामध्ये वगळून माजी सैनिक या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. तर माजी सैनिक वगळून जे निवृत्ती वेतन घेतात आणि त्यांना 25,000 रुपयापेक्षा जास्त या ठिकाणी निवृत्ती वेतन मिळते, असे सर्व पेन्शनधारक या कर्जमाफीतून वगळण्यात आलेले आहेत. मुद्दा नंबर 6. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे. तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सहकारी साखर कारखान्याचे जे हंगामी स्वरूपाचे कामगार आहे यांना या ठिकाणी ही कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, रुपये 2 लाख पर्यंतची जी कर्जमाफी आहे यातून कोण्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे, या संदर्भातली ही महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेतली. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.